वाचवा. देहू आळंदी पंढरी वाचवा. म्हणजे डाऊच्या वेळी काढली होती. तेव्हापासून हा प्रश्न प्रलंबित राहण्याचं कारण का, जे मला पाठिंबा द्यायला आले होते ना, नंतर ते शांत झाले. म्हणजे लक्षात घ्या. आता त्यांना काय प्रलोभन दाखवलं राज्यकर्त्यांनी, कारण डाऊ तर गेली नव्हती, माघार घेतली नव्हती. तसं काय त्यांनी अधिकृतपणे घोषित केलं नव्हतं मुख्यमंत्र्यांनी, बाबा माघार घेतल्या. आमचं वारकऱ्यांचं म्हणणं काय होतं, मीच जास्त लावून धरलं होतं की आम्हाला लोकांच्या समोर दाखवा तुम्ही वारकऱ्यांना की हे डाऊचा परवाना कॅन्सल झालेलं पत्र. पण तसं काय झालं नव्हतं. त्यामुळे मी ही लढाई संघर्षाची चालूच ठेवली. आता ह्यात जे सगळ्यांनी भाग घेतला ना, पेटवल्यानंतर ज्या घटना घडल्या त्याच्यानंतर यांनी काय ऍक्शन घेतली नाही आणि डाऊ लावून धरत होती की वारकऱ्यांना त्यांनी कोट्यावधीचे पालखी सोहळ्यात हे दिले, कपडे वाटले, परत प्लॅस्टिकचे नाही का अंगावर घ्यायचं वगैरे, म्हणजे लोकांच्या सुविधा केल्या पंढरपूरला जाताना. त्याला काय वाटावं की अरे डाऊची माणसं चांगली आहेत, कंपनी चांगली आहे, म्हणजे हे करते, मदत करते. असं होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला 2 वर्षे पालखी सोहळ्यामध्ये. तरी सुद्धा आमच्या लोकांनी, ज्यांनी मला पाठिंबा दिला, ते गप्पच राहिले. त्यांनी आंदोलन केली नाहीत, काय नाहीत. पण मी लावून धरलं. भविष्य वारकरी सेनेचे अरुण महाराज बोरघाटे, तुम्ही नाव ऐकून असाल, त्यांनी मला खंबीर पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकरनी दिला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला. आणि ज्यावेळी नागपूर अधिवेशनामध्ये हा विषय, त्यावेळी 10,000चा मोर्चा मी नागपूर अधिवेशनावरती धडकल्यानंतर तिथं गांभीर्याने विचार झाला. आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं, ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच मग हे केलं की नाही, म्हणले वारकऱ्यांनी आता शांत बसावं, मग आम्ही डाऊचा परवाना आता कॅन्सल करत आहे. लक्षात घ्या. आणि प्रकाश आंबेडकर वेळोवेळी सांगायचे जाऊन की महात्मा शांत बसलेलं नाही. लक्षात घ्या. बाकी मी काय म्हणले, आम्ही काय बंडात काय आम्ही तळ्यात मळत आहे, स्पष्ट म्हणले. पण तुम्ही त्यांचं काय करणार, ज्यांनी हे आंदोलन छेडलं, त्यांचं काय करणार, त्यांना काय कसं समाधान करणार. आर पाटील त्यावेळी होते, पुन्हा पुन्हा जाऊन सांगायचे. यांनी डाऊ आश्वासन दिली होती, डाऊ आंदोलकांच्यावर खटले मागे घेतले जातील. खटले मागे घेतले नाहीत. कित्येक वर्ष ते आर गेल्यानंतर आपले देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर एकदा काहीतरी त्यांचं हे होतं सभा, तिथेही डिक्लेअर केली की वारकऱ्यांची खटले काढून घेतले जातील. काही घेतली नाही त्याने. आता न्यायमूर्तीला सगळ्यांची दया आली की काय, असं मला वाटतं. त्यांनी निर्दोष सोडलं सगळ्यांना 15 वर्षानंतर. आणि अजून किरकोळ आहेत असे, ते पण होईल. पण त्यात आम्ही ही पण मागणी करतोय की ह्या दोन्ही वारकऱ्यांच्यावरती खटले जे आहेत शिल्लक ते काढून घेतले जातील. नाहक विनाकारण त्रास देऊ नये वारकऱ्यांना शासनानं. आणि हे जो अध्यादेश काढलेला आहे, म्हणजे जी अधिसूचना काढलेली आहे 2011ला, ती कायमस्वरूपी करण्यात यावी आणि अतिक्रमण हटवलं जावं. या दोनच मागणी आमच्या प्रखर आहे. प्रमुख. एकदा अध्यादेश लागू केला की अतिक्रमण हटवलं जाईल, ते काय त्याचा अंतर्भूत जाईल. अधिसूचनेअंतर्गत जे जे कोणी काय काय उद्योग केलेले आहेत आतमध्ये, बांधकाम खोदकाम वगैरे, त्यांना दंड होणार नियमाप्रमाणे अतिक्रमणाअंतर्गत. आणि हे ह्याच भूमिकेवरती ठरणार. आणि यांच्या शासनाने खूप चुका केलेल्या आहेत. लक्षात, फार मोठ्या चुका केल्या आहेत. ह्या तत्वमध्ये एकतर आणि विरोधाभास बघा शासनाचा. 2007ला एकीकडे जगद्गुरु संत तुकाराम महाराज जन्म चतुशताब्दी महोत्सव वर्ष महाराष्ट्रात वर्षभर साजरं केलं. आणि त्याच अंतर्गत मध्यंतर आणि तीर्थक्षेत्र विकास आराखडा घोषित केला 1000 कोटीचा. त्यामध्ये देहू, आळंदी, पंढरपूर आणि भंडाराच घेतला त्याच्यामध्ये. वास्तविक भामचंद्रला घ्यायला पाहिजे होता. भामचंद्रला घेतला नाही. भामचंद्रचा अधिकृत आहे, म्हणजे नोंद आहे. भंडाऱ्याची नोंद सुद्धा नाही, बोराडेश्वरची नोंद सुद्धा नाही. आपण परंपरेनं म्हणतो की बाबा महाराज तिथं बसत होते, जात होते वगैरे. पण भामचंद्रात गाथ्याचाच उल्लेख आहे, तो शासनानं प्रकाशित केलाय. भामगिरी पाठारी वस्ती जाणे केली वृत्ती शिरावली परब्रह्मी. म्हणजे अधिकृत पुरावा झाला, शासनाचं गॅझेट तयार झालं. तरी सुद्धा हे कागदपत्र ज्यावेळी सादर केली, इतिहास सादर केला पुरातत्वकडे, त्यावेळी ते असं वदंता बिदंता द्या फेकून म्हटलं किती पुरावे पाहिजेत तुम्हाला. तुकोबारा इथे बसत होते 3 डोंगरामध्ये. मग मी संशोधन करून खूप लाड एक आहे, त्यावेळी खूप लाड मला वाटते 1857 त्यांनी चरित्र प्रकाशित केलं. नाही, चरित्र शासकीय प्रकाशन, शासनानंच ते चरित्र प्रकाशित केलं होतं. हो, 1819 माझ्याकडे आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. आणि ते पुरावे सादर केले. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की याच लेण्यामध्ये तुकोबाराय बसून कबीरादी, भागवतादी, ज्ञानेश्वरी ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, असे पुरावे सादर केले. पुष्कळ पुष्कळ असे. आणि मग आणि महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटमध्ये सुद्धा काढलं. त्यावेळी भामचंद्र
भामचंद्राची टेकडी म्हणून भंडारा म्हणला जायचा. त्या सर्वे तत्कालीन ब्रिटिशकालीन सर्वे भंडारा वेगळा मानला जात नव्हता. भामचंद्राची टेकडी म्हटली जाते. म्हणजे असा कारण सह्याद्रीचा हे अखंड भाग आहे ना. भामचंद्राच्या इथे येऊन सह्याद्री थांबला. मग आता तुटून पडलेला वेगळा टेकडीला काय म्हणायचं? मग भामचंद्राची टेकडी असं म्हटलं गेलं. असा भाग झाला तो. आणि त्यामुळे मी सगळे प्रयत्न केले. इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये घ्यावं म्हटलं, वन खात्यामध्ये जोडावं म्हटलं. अहो एकाही खात्याचा ताळमेळ नाही बरं का. सगळे आपले झटकून टाकतात. नाही आमच्यापुरतं आम्ही बघतोय तो विषय वन खात्याचा आहे. वन खातं म्हणणार महसूल खात्याचा आहे. म्हणजे असं सगळं यांच्यात ताळमेळ नाही. म्हणून मी आंदोलन का छेडणार? हे सांस्कृतिक खातं कशासाठी, पुरातत्व खातं कशासाठी, जतन करण्यासाठी संस्कृती वारसा जर असेल मग का जतन करत नाही? का उघड्या डोळ्याला विध्वंस आम्हाला पाहावा लागतोय? बरं एकेकाली ही परंपरा जी आहे 400 वर्षापासून महाराज बसले होते, इतिहास आहे, सगळ्या नोंदी आहेत. मग ते पुरातत्व ह्याच्या खाती नंतर आली तुमची समजा. पण ती भूमी तर स्वयंसिद्ध आहे महाराजांची साधना भूमी. तुमच्या वन खातं नंतर आलं समजा फॉरेस्ट. महसूल विभाग नंतर आला. ब्रिटिश कालीन सगळी व्यवस्था भारतात झाली गुरुजी. त्यांच्याकडे हे भारतीयांच्याकडे काय नव्हते असंच गुंडाळ ज्यानं बळकावर दिली त्याची जमीन. म्हणूनच ते नक्षलवादी का झाले तिकडे. ही भूमिका तीच आहे, मूळ पार्श्वभूमी तीच आहे. अजून समता कुठं आहे? मग हे असं असताना ही व्यवस्था एक होती. त्यात काँग्रेसच्या कालखंडामध्ये इंदिराजींनी पण चांगलं हे केलं की बाबा भूमी सगळ्यांना समान वाटप म्हणून ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांची काढून घेतली, गरिबांना दिली. चांगली धोरण आहेत. काँग्रेसने काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. त्यात भूदान यज्ञामध्ये विनोबाजींनी हेच काम केलं महान. व गरिबांना ज्यांना जमीन नाही व इथे जगण्याचा सगळ्यांना अधिकार आहे ना ह्या भूमीमध्ये. महाभारत युद्ध करण्याचं कारणच काय? हे अन्याय. अन्याय काय की या भूमीमध्ये या पृथ्वी मंडलावरती सगळ्यांना समानतेनं जगण्याचा अधिकार आहे. कुणावरती अन्याय होता कामा नये. आता दुर्योधनाने की एवढ्या सत्तेने उन्माद झाले की त्यांना म्हणजे सुईच्या टोकावरती सुद्धा मिळणार नाही. तिथून संघर्ष सुरू झाला. म्हणजे ह्यांना जगण्याचा अधिकार नाही का? जे सत्शील आहेत सज्जन आहेत त्यांनाच जगण्याचा अधिकार ज्यावेळी सत्ताधी म्हणजे मानत नाहीत, ठुकून देतात त्यावेळी संघर्ष जगात सुरू